नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर नीट यूजी 2025 संदर्भात एक प्रेस नोट रिलीज करण्यात आलेली आहे। नेमकी प्रेस नोट काय आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना नेमक्या सूचना काय केलेल्या आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। एनटीएची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। नीट यूजी 2025 परीक्षेच्या अगोदर एनटीए यावर्षी मोठी काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळते। नीट यूजी 2024चा जो काही अनुभव आहे तो विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी किंवा एनटीए साठी सुद्धा चांगला नव्हता। बरेचसे प्रकरण त्याच्यामध्ये झालेलं होतं। पेपर लीकचा असेल, सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याचशा त्या ठिकाणी हिअरिंग झालेल्या होत्या। रिझल्ट सुद्धा 2 ते 3 वेळा त्यांना पब्लिश करावा लागला होता। एनटीएची पूर्ण नाचक्की झालेली होती। त्या पार्श्वभूमीवर एनटीए यावर्षी थोडीशी अधिक काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक जबाबदारी विद्यार्थी आणि पालकांकडे सोपवताना आपल्याला पाहायला मिळते। एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर आपण गेलो तर लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एक नोटीस किंवा ज्याला आपण प्रेस रिलीज म्हणू शकतो ते त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे। प्रेस रिलीज आहे, प्रेससाठी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि विद्यार्थी आणि पालकांसाठी। आणि इथे एक नवीन टॅब रिपोर्ट ऑफ सस्पिशियस क्लेम अशा प्रकारचा एक नवीन टॅब त्या ठिकाणी स्लाइड होताना आपल्याला पाहायला मिळतो। नेमकी प्रेस रिलीज काय आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत। ही ती एनटीएची जी काही ऑफिशियल प्रेस रिलीज आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी प्रेस रिलीज रिपोर्टिंग क्लेम संदर्भात त्यांनी ही प्रेस रिलीज दिलेली आहे की विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्या गोष्टीची रिपोर्टिंग करायची आहे। रिपोर्टिंग ऑफ सस्पिशियस क्लेम्स विथ रिस्पेक्ट टू नीट यूजी 2025 एक्झामिनेशन। म्हणजेच असे काही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी तुम्हाला या संपूर्ण परीक्षा होईपर्यंतच्या काळामध्ये आढळल्या तर तुम्हाला ते रिपोर्ट करायला सांगितलेले आहेत। काय काय सस्पिशियस ॲक्टिव्हिटी आहेत, त्याच्या व्याख्या काय केलेल्या आहेत एनटीएने पाहूयात। Candidate can report any suspicious activities falling under the following 3 categories on the portal, the link to which is available on NTA website। म्हणजे खाली 3 व्याख्या केलेल्या आहेत। खालच्या 3 पैकी कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्यासोबत घडताना आढळली तर तुम्ही एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिपोर्टिंग करू शकता किंवा त्या सस्पिशियस ॲक्टिव्हिटीला त्या ठिकाणी रिपोर्टिंग क्लेम तुम्ही करू शकता। त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे। अनऑथराइज्ड वेबसाईट, सोशल मीडिया अकाउंट्स क्लेमिंग नीट यूजी 2025 पेपर ॲसेस। म्हणजे असे काही वेबसाईट असतील किंवा सोशल मीडिया अकाउंट असेल, मग इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला कोणी असा क्लेम करत असेल की आमच्याकडे नीट यूजी 2025चा पेपर आहे, आम्ही पेपर विद्यार्थ्यांना पुरवतो आणि त्या बदल्यात काही अमाऊंट तुमच्याकडून मागत असेल किंवा तशा प्रकारची कुठलंही तुम्हाला लालच देत असेल की आमच्याकडे पूर्ण नीट यूजी 2025चा पेपर ऑलरेडी अवेलेबल आहे, असा दावा करताना तुम्हाला कोणी आढळला असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही एनटीएच्या वेबसाईटवर रिपोर्टिंग करू शकता। रिपोर्टिंग टॅब लाईव्ह आहे। हा पहिला पॉईंट झाला। दुसरा, इंडिव्हिज्युअल व्यक्ती, अशी कुठली एखादी व्यक्ती इंडिव्हिज्युअल तुम्हाला भेटली असेल आणि सांगत असेल की नीट यूजी 2025चा पेपर मी तुम्हाला अवेलेबल करून देतो, असं जर तुम्हाला काही सस्पिशियस त्या व्यक्तीबद्दल वाटलं असेल किंवा अशी व्यक्ती आढळली असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही एनटीएला रिपोर्ट करू शकता। त्याचबरोबर काही व्यक्ती अशा आहेत ज्या तुम्हाला सांगू शकतात की एनटीएमध्ये आमची ओळख आहे, एनटीएच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत आमचं उठणं बसणं आहे, त्यांच्याकडून आम्ही तुम्हाला पेपर अवेलेबल करून देतो। अशा काही व्यक्ती आढळल्या तर अशाही व्यक्तींसंदर्भात तुम्ही त्या ठिकाणी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिपोर्ट करू शकता। म्हणजेच कुठलीही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी ज्याद्वारे तुमच्याकडून पैशाची मागणी केली जात असेल आणि पेपर अवेलेबल करून देतो अशा प्रकारच्या काही आश्वासनं दिली जात असेल आणि तुम्हाला वाटलं ती व्यक्ती सस्पिशियस आहे, त्याच्या बोलण्यामध्ये खोटा आहे, तर तुम्ही रिपोर्ट एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर करू शकता। अशा प्रकारची प्रेस रिलीज एनटीएने काढलेली आहे आणि कधीपर्यंत दिलेलं आहे टायमिंग, जर असं आपल्याला रिपोर्ट करायचंच असेल एखाद्या विषयी तर ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्ही रिपोर्ट करू शकता। म्हणजे एनटीएची जी काय आपली रेग्युलर वेबसाईट आहे nta.ac.in या वेबसाईटवर तुम्ही रिपोर्ट करू शकता। आणि कधीपर्यंत 4 मे 2025 सायंकाळी
5 वाजेपर्यंत म्हणजे पेपरच्या दिवशीपर्यंत सुद्धा तुम्ही रिपोर्टिंग त्या ठिकाणी करू शकता, अशी एक महत्त्वाची नोटीस, प्रेस रिलीज ज्याला आपण म्हणू शकतो, विद्यार्थी आणि पालकांना त्या ठिकाणी काळजी घेण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे. दोन्ही बाजूने आता प्रयत्न करताना पाहायला मिळतात की NTA आपल्या बाजूने यावर्षीचा पेपर कशा प्रकारे सुरळीत होईल हे NTA आपल्या बाजूने सांभाळत आहे. दुसऱ्या बाजूला विद्यार्थी आणि पालकांनी काय काळजी घ्यावी, त्याचबरोबर वेगवेगळ्या समाजातील लोकांनी या संदर्भात कशा प्रकारे काळजी घ्यावी याविषयी NTAनी आधीपासूनच या सूचना द्यायला चालू केलेल्या आहेत. नीट UG 2024 सारखा प्रकार यावर्षी कसल्याही प्रकारे घडू नये याविषयीची ही काळजी घेताना NTA आपल्याला पाहायला मिळते. एवढीच महत्त्वाची अपडेट देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. याच्यामध्ये तुमचा नीटचा फॉर्म भरण्यापासून आणि त्याच्यानंतर नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून ते पूर्ण कॉलेज मिळेपर्यंतची जी काही ऑनलाईन प्रोसेस आहे ती ऑनलाईन प्रोसेस आम्ही आमच्या मार्फत करून देतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.